फेब्रुवारी 2026 ला 5वी आणि 8वी स्कॉलरशिपची परीक्षा झाली, अंतरिम निकाल आला आणि त्यानंतर आता जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय आणि तालुकास्तरीय गुणवत्ता याद्या आलेल्या आहेत आणि या गुणवत्ता याद्या आपण या ठिकाणी लाईव्ह पाहतोय। या गुणवत्ता याद्यांमध्ये राज्यस्तरीय गुणवत्ता याद्यामध्ये 5वी आणि 8वीचे कोणते विद्यार्थी आणि किती विद्यार्थी समाविष्ट आहेत, कोणत्या शाळेचे विद्यार्थी समाविष्ट आहे हे या ठिकाणी आपण समजून घेऊया। पहिल्यांदा 3 प्रकारच्या याद्या आपल्याला पाहायच्यात। राज्यस्तरीय मध्ये सुद्धा ग्रामीण, शहरी आणि सीबीएसई, आयसीएसई अशा 3 याद्या लागतात। त्यातली सगळ्यात पहिली यादी आपण समजून घेऊ। 5वी ग्रामीण विभागामध्ये राज्यामध्ये पहिला आलेला विद्यार्थी सातारा जिल्ह्यातला आहे। ओझरडे शाळेचा झेडपी ओझरडे शाळेचा विद्यार्थी आहे। स्वरा आशुतोष गार्डी असं या विद्यार्थिनीचं नाव आहे आणि या विद्यार्थिनीला 300 पैकी तब्बल 292 गुण मिळालेले आहेत पहा, आणि ही विद्यार्थिनी राज्यात पहिली आलेली आहे। आपण प्रत्येक यादीतला राज्यात पहिला आलेला विद्यार्थी पाहू आणि त्या यादीमध्ये किती विद्यार्थी समाविष्ट आहे ते या ठिकाणी आपण पाहूया। 5वी ग्रामीण मध्ये जवळजवळ 107 विद्यार्थी घेतलेले आहेत पहा। याच्या नंतरची यादी आहे 5वी शहरी। 5वी शहरीच्या यादीमध्ये पहिला आलेला विद्यार्थी पुण्याचा आहे, पुणे डिस्ट्रिक्ट महात्मा फुले प्रायमरी स्कूल मधला क्षितिज प्रवीण नापते असं या विद्यार्थ्याचं नाव आहे आणि या विद्यार्थ्याला 300 पैकी 288 गुण पडलेले आहेत। 5वी शहरीच्या राज्यस्तरीयच्या यादीमध्ये यावर्षी तब्बल 115 विद्यार्थ्यांचा समावेश आहे। याच्यानंतर 5वीची सीबीएसई आणि आयसीएसईची जी सेपरेट यादी लागलेली पहा। मागच्या काही वर्षांपासून परीक्षा परिषदेने स्कॉलरशिपच्या राज्यस्तरीयच्या याद्यांमध्ये सीबीएसईची वेगळी यादी असते आणि यामध्ये सुद्धा फर्स्ट आलेला विद्यार्थी पुणे जिल्ह्याचा आहे। जनता प्रबोधिनी प्रशालेमधला श्रीजा संदेश झरेकर 288 गुण 300 पैकी राज्यात पहिली आलेली ही विद्यार्थिनी आहे। या सीबीएसई आयसीएसईच्या यादीमुळे यावर्षी तब्बल 119 विद्यार्थ्यांचा समावेश आहे। यानंतरची पुढची यादी आहे इयत्ता 8वी ग्रामीण राज्यस्तरीय। 8वी ग्रामीण मध्ये पहिला आलेला विद्यार्थी पुणे जिल्ह्यातला आहे, झेडपी धानोरे आर्या गोरख परेकर 294 गुण 300 पैकी तब्बल 294 गुण घेऊन राज्यामध्ये फर्स्ट आहे। या यादीमध्ये 8वी ग्रामीण मध्ये यावर्षी राज्यस्तरीयच्या या यादीमध्ये 127 विद्यार्थ्यांचा समावेश आहे। 8वी ग्रामीण राज्यस्तरीय। यानंतरची यादी आहे 8वी शहरी विभाग राज्यस्तरीयची यादी आणि 8वीच्या शहरीला फर्स्ट आलेला विद्यार्थी सातारा जिल्ह्यातला आहे। सीएस हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज वडूज शर्वरी सुहास खाडे 292 गुण 300 पैकी या विद्यार्थिनीला आहेत आणि राज्यामध्ये फर्स्ट आहे 8वी शहरी विभागामध्ये। या यादीमध्ये यावर्षी किती विद्यार्थ्यांचा समावेश आहे तर यावर्षी 8वी शहरीच्या यादीमध्ये 103 विद्यार्थ्यांचा समावेश आहे। या यादीमध्ये कोणत्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे, त्यांची नावं काय, कोणत्या शाळेचे विद्यार्थी आहेत, कोणत्या जिल्ह्याचे विद्यार्थी आहेत, यांना डिटेल मार्क्स किती पडलेत, हे जर का आपल्याला डिटेलमध्ये समजावून घ्यायचं असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे पहा, मास्टरमाइंड स्कॉलरशिप अकॅडमी। या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा। आपल्याला सर्व याद्या जिल्हास्तरीयच्या, तालुकास्तरीयच्या आणि राज्याच्या सुद्धा सर्व याद्या या ठिकाणी अपलोड केल्या जाणार आहेत, या आपल्याला भेटतील। त्याचबरोबर आपल्या या यूट्यूब चॅनलवर कायम स्कॉलरशिप, नवोदय, एनएमएमएस सगळ्यांचं अपडेट दिलं जातं, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करायला त्या ठिकाणी विसरू नका। पुढची यादी आहे पहा, इयत्ता 8वी सीबीएसई आणि आयसीएसईची वेगळी लागलेली यादी। या यादीमध्ये मराठवाड्याने नंबर मारलाय आणि परभणीचा विद्यार्थी प्रिन्स इंग्लिश मीडियम स्कूल
समर्थ अनंत तेलभरे हा जो विद्यार्थी आहे 278 गुण या विद्यार्थ्याला आहेत आणि 8वी सीबीएसईच्या राज्याच्या यादीमध्ये तो फर्स्ट आहे. या 8वी सीबीएसईच्या यादीमध्ये यावर्षी तब्बल 113 विद्यार्थ्यांचा समावेश आहे, 113. आणि म्हणून आपण 3 प्रकारच्या याद्या बघितल्या, 5वीच्या 3 प्रकारच्या, 8वीच्या 3 प्रकारच्या, पण राज्यस्तरीयच्या 3, ग्रामीण, शहरी आणि सीबीएसई. 8वीच्या सुद्धा ग्रामीण, शहरी आणि सीबीएसई. मी यातलं तुम्हाला राज्यात फर्स्ट आलेला विद्यार्थी प्रत्येक यादीमधला सांगितला, त्याचबरोबर किती विद्यार्थी संख्या यामध्ये समाविष्ट आहे ती सांगितली. आपल्याला यापेक्षा डिटेल समजावून घेण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. नवनवीन सगळ्या अपडेट्ससाठी आपण मास्टरमाइंड स्कॉलरशिप अकॅडमीच्या या चॅनल बरोबर राहा. थँक्यू, धन्यवाद.